श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी त्रिभुवनवेशा मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन वेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा हे गुणातीता सकल गुणज्ञा अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञा बौद्ध कलंकी आदिमूर्ते. मागिले अध्यायी केले कथन श्री जालिंदरा होनी जन्म तपाचरोनी अत्रिनंदन संपादिला गुरुत्वी. तो समर्थ अत्रिसूत प्रसन्न झाला सद्विद्येत तयावरुते सकळ दैवत गौरविले पावके. स्कंधी बाहुनी द्विमूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्यलोकादी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले. पाहिले इंद्र चंद्रस्थान मित्रवरुण गंधर्वा भेटून सुवरलोक भुवरलोक तपोलोकादी पाहून वरालागी आणिले. यक्ष राक्षस किन्नरांसहित गणगंधर्वादी गौरवूनी समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे. या उपरी कानिफा करुणोदय होऊनी झाला विद्यामय तयाच्या वराकरिता सर्वदेव सकळ दैवते विटंबिली. विटंबोनी अपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका सांडोनी. परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर भद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करीती विचार तो कैसा. एकमेका बोलती हासून आठवणी दैवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे. परी धन्य जालिंदर मिळाला यांसी अवस्था दारुण महिसी पूर्वी भिडले अपार राक्षसांसी परी ऐसा मिळाला नाही त्या. उपराटे नग्न देही अधोपाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांसी. ऐसे बोलुनी उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार मिळवणी करास कर टाळी पिटती विनोदे. असो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदराजती चित्त देया वचनाते. नागपत्र अश्वत्थस्थानी पूर्ण यज्ञ आहुती करोनी प्रथम कवित्वा रचोनी वरालागी साधावे. वेदविद्या मंत्रबहूत अस्त्रविद्या प्रतापवंत परीते महिवरी पुढे कलित चालणार नाही महाराजा. मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच न मिळे लोकां लागुनी मग ते दुःख प्रवाह शमनी सकळ लोक पडतील. तरी सिद्ध करुनी आता कविता आवंती जे नागाश्वत्था सकल विद्या करुनी हाता कानिफा ते ओपीचे. या कानिफाची उदार शक्ती स्थिती मिरवता आहे दांभिक वृत्ती तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा. हा अपार शिष्य करील पुढती विद्या वरीतील याच्या हाती मग ती प्रतिष्ठा लोकांपरती सर्व जगी मिरवेल. पूर्वी सांबरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग महिलागी पुरेना. तरी शतकोटी सांबरी गणा महिते मिरवावे शुभवचना सकळास्त्रांची आणुनी भावना महिलागी मिरवावी. तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैसी गती लागुनी सांगतो मात ते ऐका. पूर्वी मच्छिंद्राने धरुनी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 95 लक्ष मंत्रविद्युल्लता मिरविल्या. या परी गोरक्ष गोष्टी होटी मिरवेल 9 लक्ष 12 कोटी 5 कोटी 1 लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल. 9 कोटी 7 लक्ष चरपटनाथ करील की प्रत्यक्ष 7 कोटी 4 लक्ष भर्तरीनाथ करील की 3 लक्ष 2 कोटी रेवणनाथ करील शेवटी 1 लक्ष 1 कोटी
वटसिद्धनाथ करील की 34 कोटी 12 लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष 6 कोटी 8 लक्ष कानिफाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्ष रहाटी स्थापुनी योजावे शतकोटी पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा म्हणून ऐसे योजुनी साधन मंत्रप्रयोगी करावे प्रवीण तेन करिता सकळ जन सुख होईल रोगाते तरी हे जनोपकारासाठी जीवा करावी आटाटी तुम्हा ते सांगावी ऐसी गोष्टी नोहे सर्वज्ञ आहात ही कळीची विद्या कलिसंधान मिरवत आहे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवीत असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलित करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जाणुनी नाथा तू देवांसी केली वार्ता कानिफा ते वर देता बोललासी हिता महाराजा तरी आता आळस सांडून जीवी मिरवावे कवित्वरत्न जारण मारण उच्चाटन कवित्वरचनी मिरवावे ऐसे सांगुनी उमानाथ कानिफा विषयी आणिक सांगत यासी बैसवनी पूर्ण तपास समर्थपणे मिरवी का ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देऊनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिफनाथ 12 वर्षे राहुनी तेथ 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचिले ते आदिनाथे कवित्व पाहोन पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन सिद्धिमार्गी पावावे मग जालिंदर आणि कानिफनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ पूर्ण आहुती हवन तेथ करुणी तोषवी वीरांते सूर्यकुंडाचे आणुनी जीवन 52 वीरा करी सिंचन प्रसन्न करुणी त्यांचे मन वरा लागी घेतले यावरी पुनः परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिफा ते तपा बैसवून लोहकंटकी मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीसी कानिफा बैसवुनी पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थस्नानासी जाता झाला पुसून त्याची ठाई बद्रिकाश्रमात कानिफा आणि श्रीकृष्णनाथ तप करीती भागीरथी तीरात तीव्र काननी बैसोनिया उभय ठाव असती विभक्त एकमेका नसे माहित असो येरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडतसे परीक्षेत्री जाताची आधी काननी भारा बांधिला तृणकापुनी निजमौळी त्वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचरे परी तो मौळी भारा घेता सुखन वाटे अनिळ चित्ता मग संचरोनी भयहर्ता वरच्यावरी धरी तसे म्हणाल पवनासी काय कारण वरचेवरी धरावया तृण तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे परी पौत्राची करुणी ममता म्हणुनी भारा धरी वरुता असो जालिंदर क्षेत्री येता तृणबोधना सोडी तसे ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशा ठाई हेला पट्टणी पैयाला तृणभार मिरवोनी माथी परी तो मिरवे सर्वांहाती अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निज दृष्टी हेला पट्टण अति विस्तीर्ण बुद्धिप्रयुक्त तेथील जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करीती मानसी म्हणती अधर भारा कैसा चालतो हा न कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतारलेशा महिलागी मिरवी तसे मग ते चव्हाट्याचे जन करू धावती तै दर्शन तरी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासूनी दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृहता धरुनिया बृहस्पतीचे पडी पाडी तया होतसे सर्वार्थ जोडी परी तो वेडियात मारी दडी लोकमहिमा भयास्तव
जैसे कृपण आपुले धन रक्षी महीचे पाठी लागून तन्याय झालिया मन कदा काळी यावरेना असो मग जालिंदरनाथ अतितोषे तृणभार जमवनी आणीत पाहुनी गोधनाची जमात तृण सोडी तयांसी मग गल्ली कूची गंधमोरी तेथे जाऊनी वस्ती करी भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरी उदरनिर्वाह करी तसे या परी वर्तता त्या गावीचा नृप त्रिलोचन सुत जैसा कंदर्प तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वतीसी न सुचे हो नामजयाचे गोपीचंद परी मिरवला सर्व संपत्ती वृंद दिव्य अमूप अमरभद्र पाहुनी लाजे कुबेर तो 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्वमिरवले वाताकृती तेजपुंज पाहुनी लाजती चपळपणी चपळात्या चिरतगटी रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणी झगमगती झालरी किरणी हेमगुणी मिरवल्या रश्मी अति शोभायमान झालरी अग्नी हेमगुण मुक्त गुंफिले समत्वी समान नक्षत्रमालिका जेवित्या हेमतटगणी रत्नकोंदणी ग्रीवे मिरवल्या माळाभूषणी संगीत पेट्या नवरंगरत्नी दीप जैसे लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्णद्वयाभीतरी तुरे खोविले मवळीते आणि पुच्छ पृष्ठी रत्न जडित गेंदा जोडिया तेज भरीत चार जामे लखलखीत चपळे हुनी अधिकते 12 लक्ष ऐसिये परी वाजी मिरवती चमू भीतरी प्रत्येक पाहता संवत्सरी उदधीसूत मिरवले की अर्क हृदयी स्पृहा होती माते लाभली श्यामकर्णमूर्ती त्या स्पृहेची करावया शांती 12 लक्ष प्रकटले त्याची परी गजसमूह मत पाहुनी लाजे ऐरावत चित्ती म्हणे क्षोभुनी सर्वत्र रत्ने उपजली महीवरी विशाळ शुंडा हिरे जाती अधरे द्वैत दंत शोभती तया वेष्टुनी चुडे पाहती रत्नकोंदणी मिरवले ग्रीवे घंटिका हेमगुणी तया माजी रत्नपणी हिरे माणिक पाचतरणी नवरंगी शोभले या परी पृष्टी झुली व्यक्त तयांवरी झालरी लखलखीत हेमगुणी गोनी मुक्त ढाळ देती सुरवाड या परी हौदे मेघडंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्रपरी रत्न मिरवू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे पृष्ठी पताका पहा भासे पर्वतमौळी तरुजेवी जैसे गज पृथुते मिश्र विराजलेती 10 सहस्त्र पायिक स्वार दासचक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार बोथाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती अतिउग्र खडतरपती मिरवल्या जैशा कृतांत मूर्ती की युद्धकुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे जैसा तमाल नीळ बरवेपणी अति झळाळ कंदर्पपंथी मिरवी तसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समतान पावे आणिक गौडवृंद चंद्रचूड मण्या लागी अबाध कलंक देही म्हणोनी अर्क दृष्टांता संमत देखा तरी तोही तीव्र दाहक पंथा चपला तेजोपरी भ्याडा चित्ता मेघा माजी दडताती तैसा नभे हा नृपनाथ दिव्यरूपी सद्गुण भरीत धर्म औदार्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवीतसे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळित धाके परचक्र आणुनी देत करभाराते न मागता या परिवर्णिता शरीरपुष्टी तरी म्हणवीतसे महिते जेठी शतजेठी महीपुटी लावूनी रगडीतसे या परी आणिक कल्पाल चित्ती की इतुकी स्थावर झाली शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो
तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी खंजरीट मृग पंकजनयनी चंद्राकृती मिरवल्या चित्तज्ञ परम चातुर्य खाणी या परी षोडशशत शुभाननी भोगांगना जया लागुनी राजांकी मिरवल्या परी ते पाहता स्वरूप खाणी की कामची सांडावा ओवाळुनी की उर्वशीच्या पंक्ती आणुनी दासी मिरवती तिला त्या गजगामिनी चपला बला तैजे लाजविती पाहुनी चपला शृंगार भरीत असती सकला चंद्ररात्री नक्षत्री असो ऐसा नृपनाथ हेला पट्टणी विराजित जयाची माता सद्गुण भरीत मैनावती विराजली तवती सती मैनावती कोणे एके दिवशी उपरीवरती दिशा न्याहाळी सहजस्थिती जालिंदरा ते देखिले तृणभारा धरमौळी मुक्त विराजला हस्तकमळी पथिका समान ग्राममेळी मार्गी येतसे पुढारा परितेजः पुंज जैसा तरणी मदनाकृती स्वरूप खाणी निस्पृह निवृत्त योगींद्रमुनी देखियेला ती येणे मग म्हणे मैनावती अधर भारा मौळीवरती कैसा चाले धैर्यशक्ती कायासे तयाते नोहे आधार करबंधन तेही मिरवती मुक्तमन तरी हा कोणी प्रतापवान महिलागी उतरला गण किंवा गंधर्व सुरवर विरींची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उशना थोर प्रतापवान हासे परिसदृढ आराधोनी भक्ती मिरवू नरदेह सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पदवरावे ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुनी तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जभा माझी मिरवीतसे सन्मुख उभी करसंपुटी जोडुनी बोले वागवटी कवनार्थ उदेला पोटी निवेदावा महाराज्ञी गा येरी म्हणे वो गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी परी प्राणजीवित्व रक्षुनी कार्यापुले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल क्षोभचित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परमसंकट मिरवेल म्हणोनी गौप्य धरोनी वचन कार्य मांदुसा सोडिजे संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटतसे म्हणोनी तिने उभवनी तर्जनी खुणे दाविले तिज लागोनी कोण येत प्रविष्ट तरणी मौळी तृणवाहोनिया तवती खूण परिचारिका पाहती झाली जालंधर विवेका तो मौळी भारा अधर देखा सवे सवे चालतसे ते पाहुनिया निज दृष्टी विस्मय करी अपुले पोटी म्हणे मायवो परमधुर्जटी योगसिद्ध असे हा कनकवर्ण बालार्क किरणी मही मिरवतसे योग प्राज्ञी तरी हा स्वर्भूवर लोक प्राणी सहसा येत असे जननीये सत्यलोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती देख स्मरारी की स्मरजनक महिलागी उतरला तरी मायवो ऐकवचन सलील भक्ती आराधून तै चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरी घावे जैसे ध्रुवाने अढळपद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूंचे दृढबंध मुक्त केले जननीये तन्याय दासदासी ओपुनी ऐशा शतपुरुषांसी चिरंजीव प्रसाद ओपुनी देहासी अचळमही ते वर्तावे ऐसी परिचारिकेची युक्ती ऐकुनी बोले मैनावती म्हणे मायवो तरुणी आरती चित्तस्वरूप करावे तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी तितुके गुज गोचर करूनी लगबगे येई का अवश्य म्हणोनी परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारुनी ग्रामलोका गोधना ते पाहतसे तवती गोधने ग्रामवाटी अपार जात असतीच भाटी तृण सोडुनी तेथाटी सुपंथी तेथ गमतसे तवती दासी मागे मागे जातासे लगबगे मग गंधगल्ली कुश्चळयोगे जाऊनिया बैसला तये क्षण एक उभी राहून पाहत त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान
अचळ स्थान रक्षिले. मग ती येऊनी वाताकृती पूर्ण सतीसी झाली सांगती. अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे. कुश्चित जागा सुगंध व्यक्त माये वो असे सर्व एकांत. तया स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण. जेथे न राहे श्वान सुकर कर्दम कुवेग गंध अपार. वस्ती विराजून पिशाच सर वल्गना ते वदतसे. ऐसी ऐकुनी तियेची वाणी म्हणे स्थिर वो शुभाननी. रहित होता जनसंवाद यामिनी मग जाऊ दर्शना. अवश्य म्हणोनी परिचारिका मग मध्ययामिनी सद्विवेका. उत्तम फळ ठेवणी तबका षड्रसाने मिरविले. काळी कांबळी गुंतूनी बुंथी परिचारिका मैनावती. येत्या जाहल्या स्थान एकांती लक्षोनिया महाराजा. तव तो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आव्हानूनी वहनी. मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलासे महाराजा. मग त्या उभय सहित युवती जाऊनी लोटल्या पदावरती. मूर्ध्नी कमळ प्रेम भरती पदकमळी ओपीती. सन्मुख जोडुनी उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार. चातुर्य गंध म्लान अपार समर्पिली लाखोली. म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी. ते तू दाहिले जीवित्वासी मोक्ष मांदुसा जाणूनिया. तरी ऐशिया तपोदरी समय जलदा लाक्षुनी अंतरी. कल्पना सदनाचा पेटला भारी विझवावया पातलो. तरी औदार्याचे पाहुनी मुख त्रिविध तापांचा सबळ पावक. विजवूनी चित्तमही ते पीक ब्रह्मकर्णी पिकावे. ऐसे तयांचे वागुत्तर प्रविष्ट होता निशीकर. तेणे करोनी चित्तसागर आनंद लहरी दाटला. दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उदधी महित. तरी भक्तिपंथिका चक्रवात अस्ताचळी योजावा. ऐसे चित्त योजुनी नाथा दाविता झाला तीव्र वार्ता. मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहतसे. पिशाच चेष्टा उद्दामनीती आव्हानूनी सदृढ युक्ती. महिचे पाषाण हाती कवळोनिया झुगारी. अशुभवाणी करुनी वल्गना भंगू पाहे चित्त प्रेमा. मेघा उदार्याच्या दुर्गुणा पाषाण करकाओ सांडी. परी ते जाया धैर्यवंत निश्चय अर्गळी योजुनी चित्त. म्हणे याचे हस्ते मृत्य आल्या मोक्षवरी नमी. ऐसे योजुनी सुदृढ मांडी बैसली ठाव कदान सांडी. जैसा पर्वत अचळ विभांडी मेघधारा न गणोनी. परी तो नाथ जालिंदर ओसंडीता पाषाणपूर. परीती रामा वज्राकार अचळ पाहुनी तोषला. मग हस्ते झाडुनी पाषाण धाडी. म्हणे कोण तू सांग गोरटी. किमर्थ आजी माझिये पृष्ठी लाग पाळती केली त्वा. दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगलाची मी पिशाच येथ. तरी तुझ पेटला किमर्थार्थ कामानळे दाटला. कवण कोणाची नितंबिनी वेगी वदवो शुभाननी. आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष भंगाया कालीस. यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजयध्वजा. तयाची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे. असे परीजी योगद्रुमा काळे भक्षुनी पती उत्तमा. माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया. ऐसे परी योग जेठी काळचक्र पाहुनी राहटी. मग भयार्क उदक पाहुनी पोटी पश्चात्तापी मिरविले. काळे पतीची केली गती तैसीच करील मम आहुती. परी मानव सन्निपाती आस्तिक माते होई का. येरी म्हणे त्वद्भर्ता पावनी लया त्वरिता. कवणाश्रमी काळचरिता लोटसी तू जननीये. येरी म्हणे वो सदैव भरिता सूत एक आहे प्रपंचा. येरू म्हणे कवणार्था प्रपंच राहटी चालवी. तवती म्हणे गौड बंगाल राज्य सदनी देश विपुल. तयाचा नृप गोपीचंद मूल
दास तुमचा विराजे. परी असो कर्मराहटी कृतांत उद्देशाचे पाठी. मम मौळींचा भार निवटी कृपा झणी करुनिया. ऐसे ऐकुनी तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन. कैसे तुटे गे मम पिशाचान तुवा काय जाणीतले. तरी आता क्षण उभी न राही वेगी आपुल्या सदना जाई. तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल. ऐसे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग. मग नमस्कारुनी स्वामी सवेग सदना प्रती पातली. पातली परी अर्थवियोग चित्त सरीती दाटला भाग. अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार्णवी भेटावया. ऐसी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता. होता चंद्र विकासती वनिता विकासली आनंदे. पुन्हा घेऊनी परिचारिका तेथे आली सदय विवेका. दृष्टी पाहुनी योगी मृगांका चरणी माथा ठेवी तसे. मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी. पद कवळोनी हस्तपुटी चुरी तसे प्रेमाने. ऐशी सेवा दोन प्रहर करिता अगम्य लीला प्रभाकर. ते पाहुनी नमस्कार स्वामीसी करुनी उठतसे. पुन्हा येऊनिया सदनी आचरे आपुली प्रपंच राहणी. अस्त होताची वासरमणी स्वामीसी जाऊनी लक्षितसे. सद्भाव उदय दाऊनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा. परिसेवा करिता षण्मास उगमा दीन लोटुनी गेले पै. या परी कोणे एके दिवशी काळुखी दाटली अपार महिसी. परिसेवा करावयासी पातली नित्य नेमाने. तव तो मूर्ध्नी खाली अंक ठेवूनिया देतसे टेंक. त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै. माईक सबळ करुनी भ्रमर रुंजी घाली तयावर. न कळता येऊनी महीवर अंका खाली रिघाला. ऐसे करुनी अवस्थेत आपण गाढ झाले निद्रिस्थ. चलनवलन सांडुनी स्थित कंठी घोर वाजवी. तव तो षटपद जानू परी फोडुनी निघाला नेटे उपरी. ग्रीवे डसूनी जालिंदरा परी सुचविले अर्थाते. तव तो लगबगे अति त्वरित उठोनी हस्ते पाहे ग्रीवेत. ग्रीवा पाहुनी सती अंकात दृष्टी करी महाराजा. अंका फोडोनी पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार. ते पाहुनिया जालिंदर धैर्य बळ ओळखिले. मग सहज कृपेची करोनी दृष्टी मौळी कुरवाळी कृपा जेठी. मग तारक मंत्र कर्णपुटी उपदेशिला तत्काळ. मंत्र उपदेश ओपिता कानी खूण व्यक्त दाविली संजीवनी. तेणे खूणे पारायणी ब्रह्म व्यक्त झालीसे. किंबहुना चराचरी जीवती तुका जंगमस्थावरी. अहम ब्रह्म भुवनापासुनी आकारी ब्रह्मदृष्टी हे लावे. ऐसा होता चमत्कार मग मौळी ठेवी चरणावर. म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरविला सुगमत्वे. यापरी तो कृपाळू मोक्षदानी आणिक करिता झाला करणी. मंत्रप्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे. जी निर्जीवित्वा उठवील ती जीवित्वा कायन करील. असो मैनावतीसी अमरवेल देही होऊनी ठेविलीसे. जैसे रामे दानवकुशी चिरंजीव केले विभीषणासी. तन्याये मैनावतीसी श्री जालिंदरे केले पै. मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भावस्थिती. परियाणिक कामौदेला चित्ती पुत्र मोहे करोनिया. मनात म्हणे चमत्कार जानू भेदिली स्थिर भ्रमरे. त्या दुःखाचा घाया निवार जानूवरी मिरवला. घाय पडता अनिवार अशुद्धाचा लोटला पूर. तयावरी स्पर्शता कर जैसी तैसी मिरविली. तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टिगोचर. आणिक केले सनातन सार ब्रह्मव्यक्ती परायण.
तरी चिरंजीव पद देवनी माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे ऐसे योजुनी दृढमानसी वियोग व्यथा वरिली देहासी ती व्यथा नरहरी वंशी धुंडी सूत मालू सांगे स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर त्रयोदशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु। श्री नवनाथ भक्तिसार त्रयोदशाध्याय समाप्त।